व- वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन आयोजित VPL पर्व 7 आणि या 7व्या पर्वामध्ये ग्रुप सी मधील ही आपण मॅच बघणार आहोत आणि या दोन विजयी संघांमधील मॅच या मॅच दरम्यान वसई विरार महानगरपालिकेचे प्रथम महापौर सन्मान्य राजूजी पाटील साहेब म्हणजे नाना यांचं या ठिकाणी आगमन होतंय. मी सर्वांना विनंती करेन की जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण नानांचं स्वागत करूयात. अमाया क्लासिक क्लब आणि गोल्डन स्टार क्रिकेट अकॅडमीच्या वतीने हे सुंदर असं मैदान आपणा सर्वांना खेळण्यासाठी या स्पर्धेसाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा उपलब्ध आहे. मी विनंती करेन नानांना की आपण मैदानाच्या दिशेने यायचंय. दोन्ही संघांना हस्तांदोलन करून शुभेच्छा देण्यासाठी आपण खेळपट्टीच्या दिशेने या. पुन्हा एकदा सर्वांना विनंती केली की जोरदार टाळ्या होऊन जातात नानांसाठी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आणि त्याचबरोबरीनं या खेळाला अजून बढावा देण्यासाठी नानांचे या ठिकाणी आगमन. कर्णधार आपण प्रत्येक खेळाडूची ओळख पटवून द्यायची आहे. प्रत्येक खेळाडूची ओळख पटवून दिली जाते. ओमसा एंटरप्राइजेस गुरुदत्त मनवेलपाडाचा हा संघ आहे जो उजव्या हाताला आहे. जतीन पाटील कर्णधार प्रत्येक खेळाडूची ओळख पटवून देतात. त्यानंतर दुसऱ्या बाजूला हितविक 24 या संघाचा कर्णधार केदार देसाई प्रत्येक खेळाडूची ओळख पटवून देत असताना राहिल भाई आप भी आइए. राहिल भाई सगळ्यांना हस्तांदोलन करायचंय. जोरदार टाळ्या होऊन जातो राहिल भाईंचे सुद्धा. राहिल भाई याच्यासाठी या टाळ्या कारण हे जे क्लॉथिंग जो कपडा आपण बघतोय जी संपूर्ण किट आहे ती यांच्या माध्यमातून बनवण्यात आली कस्टमाइज करण्यात आली आहे. अशा अमरा अपरेल सर्व आहेत. चला दोन्ही कर्णधार आपण या. हेड आणि टेल. टेल आले. थँक्यू. वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित सर्व आयोजकांना आणि स्पर्धकांना धन्यवाद देतो. आपण चांगल्या स्पर्धा आयोजित करतात. या स्पर्धेमध्ये अंडरआर्म क्रिकेट हा चपळ क्रिकेटचा एक भाग आहे आणि खरोखर एक चांगला गेम बघायला मिळतो. पण असं म्हणतात की प्रत्येक गेम त्यामध्ये क्रिकेट इज अ चान्स गेम ऑफ चान्स. एक संधी मिळाली का तुम्ही जिंकू शकतात किंवा हारूही शकतात. आणि प्रत्येक खेळ खेळण्यामागे जी वेगवेगळी कारणं असतात. नेहमीच सांगतो मी खूपच कारणं असतात पण सर्वात महत्त्वाचं कारण असते आपल्या शरीराला व्यायाम मिळवणं. दुसरं महत्त्वाचं कारण असते मनाला आनंद मिळवणं आणि तिसरं महत्त्वाचं कारण असते आपसातील बंधुभाव वाढवणं. त्यामुळे खेळ खेळताना पंच जे असतात हे काही देव नसतात. आपण बघितलं टेस्टमध्ये पण पंच चुकतो. यांचं कधी चुकलं तरी भांडण वाद करू नका. स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवा, खिलाडू वृत्ती दाखवा आणि आपला खेळ असाच पुढे सुरू करा. कारण बऱ्याच स्पर्धा वादविवादानंतर बंद होतात. ते बंद होऊ नये म्हणून तुम्हाला ही विनंती. धन्यवाद. परत एकदा आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. थँक्यू सो मच. नानांना विनंती करेल की आपण एक फोटो शूट करू. अनुराग कव्हर करायचंय. रौनक एक बॉल था.
चला थँक्यू सो मच. मी नानांना विनंती करेल की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. राहील भाई आपण सुद्धा या आणि उर्वरित असोसिएशन मेंबर्स आपण सुद्धा मंचाच्या दिशेने यायचं. चला दोन्ही संघ आपले पोझिशन घ्या आणि मॅचला सुरुवात करायची. बहुजन वसईविरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं आयोजित VPL पर्व 7 मध्ये पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. घेऊन चालले सर्व मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी सी ग्रुप मधील 2 विजयी संघांमधील ही मॅच. त्यामध्ये एका बाजूला हितविक 24 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला ओमसाई एंटरप्राइजेस गुरुदत्त मनवेलपाडाचा हा संघ. नाणेफेकीचा कौल गुरुदत्त ओमसाई एंटरप्राइजेस गुरुदत्त मनवेलपाडाने जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय हितविक 24 या संघाला. ही मोठी मॅच आपल्या भेटीला आली आहे आणि या मोठ्या मॅच दरम्यान आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर, एका बाजूला किशोरदादा पाटील, दुसऱ्या बाजूला गंभीर पाटील यांना आपण पाहतोय. त्याचबरोबरीनं या मॅचसाठी ज्यांची विशेष उपस्थिती आपण पाहतोय ते वसईविरार महानगरपालिकेचे प्रथम महापौर सन्माननीय राजूजी पाटील साहेब, म्हणजेच तुम्हा सर्वांचे लाडके नाना. त्याचबरोबरीनं जे आपले किट पार्टनर आहेत, ज्यांच्या माध्यमातून या टी-शर्ट ट्रॅक कस्टमाइज करण्यात आलेले आहेत, ते अमरा ॲपेरियलचे सर्व राहील भाई या ठिकाणी उपस्थित आहेत. लंबोदर क्रिएशनची टीम ही या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. घेऊन जातोय सरळ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. चला मॅचला सुरुवात करायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने, एका बाजूला मनीष हिंदळेकर, दुसऱ्या बाजूला केदार देसाई आणि गोलंदाजी मार्क वरती अजय पवार. पहिला चेंडू वाईटच्या रूपाने येतोय. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल आणि धावफलकाचा श्रीगणेश सुद्धा होतोय. सिंगल धावेने धावफलकाची होती सुरुवात. किती झाले? चालू असणारा सामना, एकीकडे हितविक 24 विरोधामध्ये ओमसाई एंटरप्राइजेस गुरुदत्त. 2 चेंडू 5 धावा धावफलकावर येत असताना पुन्हा एकदा सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होते. 2 सलामीवर बॅटर, एकीकडे केदार देसाई, दुसरीकडे मनीष हिंडळेकर. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 2 विनर संघ. अर्थातच दोन्ही संघामध्ये आणि दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये यावेळेला कॉन्फिडन्स देखील तितकाच दुणावलेला पाहायला मिळतो. 2 विनर संघामधील हे बॅटल आपण पाहतोय. 6 धावा धावफलकावर येत असताना 4 चेंडूंचा खेळ. पुन्हा एकदा चेंडू जातोय यावेळेला जमिनीला गुदगुळ्या करत गेलेला चेंडू. सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड. 1 to go चा इशारा पंचांकडून. 5 चेंडूंचा खेळ, ज्या ठिकाणी धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 7 धावा धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू, वैयक्तिक षटकातील पहिलं षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा बॅफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय यावेळेला सीमा रेखा बाहेर. 4 धावा 6 चेंडूंचा.
यस, थँक्यू डीजे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ होत असताना 11 धावा धावफलकावर येत असताना आपल्याला तब्बल पाहायला मिळतात. अजय पवार थोडासा कुठेतरी महागडा. गोलंदाजी मार्कवर जतीन पाटील. पाचच्या मॅच मध्ये ज्या खेळाडून अक्षरशः प्रभावित करून सोडलं, वेगवान गतीचा गोलंदाज अर्थातच जतीन पाटील यांना आपण पाहतोय. पहिल्या 6 चेंडूमध्ये ज्या ठिकाणी धावसंख्या 11 धावा धावफलकावर येत असताना हितविक 24चा संघ, 2 सलामीवर बॅटर, एकीकडे मनीष शिंडाळेकर तर दुसरीकडे केदार देसाई. वाईट चेंडू आउटसाइड द ऑफस्टम्पचा मारा. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये पुन्हा एकदा ऍड. पुन्हा एकदा तेच दृश्य पाहायला मिळतं. पंचांचे हात पुन्हा एकदा समांतर रेषेत. अर्थातच अतिरिक्त धाव. प्रेक्षकांना विनंती असेल, बॅरिगेट्सच्या समोर जे प्रेक्षक आहेत, विनंती असेल आपण थोडंसं बाजूला व्हायचंय, सामना दिसत नाही, विनंती असेल तेवढी. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. यावेळेला काय घडलं जातं? नो प्लस 4, 5 धावा धावफलकामध्ये ऍड. हॅलो सॉरी, क्षमा असावी. विशू अँड टीम थोडस साईडला व्हायचंय, सामना दिसत नाही, विनंती असेल. अतिरिक्त धाव आहे. 14 धावा धावफलकावर. अतिरिक्त 3 धावा धावफलकामध्ये ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. आतापर्यंत 6 चेंडूंचा खेळ होतो, ज्या ठिकाणी धावसंख्या 14 धावा आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 2 सलामीवर बॅटर, एक चांगली खेळी करत असताना आतापर्यंत एकीकडे मनीष वैयक्तिक 4 चेंडू 9 धावांवर खेळतोय, तर दुसरीकडे केदार 3 चेंडू 1 धाव. केदारची बॅट यावेळेला तितकीच महत्वाची असेल ह्या सामन्यामध्ये. 2 संघ विजयी संघ यावेळेला आपण पाहतोय. दोन्ही संघामध्ये तितकाच मोठा कॉन्फिडन्स. जो संघ विजयी ठरेल यावेळेला तो मात्र टॉप 8 मध्ये जात असताना पाहायला मिळेल. लेट फटका खेळला जातोय चेंडू यावेळेला फाईन लेग रिजन मध्ये. सिंगल धावेने 16 धावा आतापर्यंत धावफलकावर. वेगवान गतीचा गोलंदाज या ठिकाणी जतीन पाटील. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. गडीबाद पहिला केदार देसाईच्या रूपाने. यस, थँक्यू डीजे. VPL सीझन 7 मध्ये आपण पाहतोय वसई विरार प्रीमियर लीग. जबरदस्तरित्या एक भव्य दिव्य असं आयोजन आहे. अंडरम बॉक्स क्रिकेटची खमंग मेजवानी घेऊन येणारा हा खेळ आपल्याला पाहायला मिळत आहे. हे मैदान ज्यांच्या माध्यमातून आपल्याला उपस्थित करून दिलं असं अमेया क्लासिक क्लब तसेच गोल्डन स्टार अकॅडमी, अमेया स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून हे मैदान एक सुंदर असं आउटफील्ड आपल्याला पाहायला मिळतं आणि एक ऐतिहासिक मैदान आपण पाहतोय. पुन्हा एकदा तोच प्रहार. नयन कालुष्टे पहिला चेंडू. काय क्षेत्ररक्षण. स्वतःला पूर्णतः झोकवून देत असताना चेतन कदम यावेळेला टाळ्यांचा कडकडाट आपण पाहतोय. प्रेक्षकांचा देखील तितकाच आणि हा क्षेत्ररक्षण देखील तितक्याच प्रकारचं आपल्याला पाहायला मिळतंय. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून देखील आपण पाहू शकतो. पूर्णतः स्वतःला झोकवून देत असताना या ठिकाणी चेतन स्वतःला म्हणत असताना या ठिकाणी आणि स्वतःसाठी आणि संघासाठी यावेळेला पूर्णतः फुल एफर्ट. पुन्हा एकदा तेच. ह्यावेळेला थोडेसे लाईन लेंथ कुठेतरी भरकडत असताना अतिरिक्त धाव्यांची भर पडत असताना 18 धावा धावफलकावर. 4 चेंडूंचा खेळ होतोय. जतीन पाटील थोडासा कुठेतरी ह्या सामन्यामध्ये महागडा पडत असताना पुन्हा एक बॅटची कडा. सिंगल धाव. मनीष शिंडाळेकर प्रत्येक चेंडू प्रहार करणं जाणतो आणि तशा प्रकारचा खेळ हा त्याचा वैयक्तिक आहे. सिंगल धाव धावफलकामध्ये. 19 धावा. 11 चेंडूंचा उर्वरित आतापर्यंत खेळ होतो. 19 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू 1 to go. द्वितीय षटकातील पुन्हा एकदा आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. पंच पुन्हा एकदा. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहायला गेलं तर पंच गंभीर यावेळेला हाताची एक्सरसाइज करत असताना वाईटच्या रूपाने आणि ह्या षटकामध्ये अतिरिक्त धावा दर जास्त येत असताना पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू खोलवर टप्प्याचा मारा. पंचांकडे दाद मागितली जाते. निर्धाव चेंडू. 5 अतिरिक्त धावा 6 चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे तब्बल 11 चेंडू
ह्या षटकामध्ये येत असताना आपल्याला हाताळत असताना जतीन पाटील पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावर 12 चेंडूंचा खेळ होतोय, जिथे 20 धावा आतापर्यंत धावफलकावर पाहायला मिळतात. पहिलं षटक ज्या ठिकाणी अजय आपण पाहिला 6 चेंडू 11 धावा खर्ची पडला. द्वितीय षटकामध्ये 9 धावा खर्ची पडत असताना आपल्याला पाहायला मिळतात. कहते हैं ना दिन है तो रात तो होगा ही, बादल है तो बरसात तो होगा ही, और कल का दिन और आज का दिन तुम्हारा है ना, तो आपके हाथ में ये शानदार ट्रॉफी भी होगी. इसके लिए संघर्ष जारी आहे. आणि अशा प्रकारचा संघर्ष आतापर्यंत प्रत्येक खेळाडू हे मैदानामध्ये करत असताना पाहायला मिळतात. हा VPL ह्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहायला गेलं तर तब्बल 16 संघ आणि 16 संघामध्ये प्रत्येक संघामध्ये 12 खेळाडू अर्थातच 192 खेळाडूंचा समावेश ह्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. प्रथम पारितोषिक आपण पाहायला गेलं तर रोख पारितोषिक 50,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. द्वितीय पारितोषिक 25,000, तसेच एक भव्य दिव्य ट्रॉफी आपण पाहतोय. तृतीय पारितोषिक, चतुर्थार्थ पारितोषिक 12,000 आपल्याला पाहायला मिळतात. चांगलं क्षेत्ररक्षण सागर देसले आहे. पंचांचं बोट हवेत यावेळेला नयन कालुष्टे धावचितच्या रूपानं बॅक टू द डगआउट. यस, थँक्यू डीजे. VPL अर्थातच वसई विरार प्रीमियर लीग ज्यांच्या माध्यमातून ही संकल्पना राबविण्यात आली त्यांचा देखील उल्लेख करणं तितकंच गरजेचं आहे. यामध्ये दिलीप शर्मा, अब्दुल शिखालकर, त्याचप्रमाणे शैलेश खरावडे व इतर सहकारी यांच्या माध्यमातून ही आगळी वेगळी संकल्पना, अथक परिश्रम आणि आज ही स्पर्धा तालुक्यातील एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाणे आणि आज ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवर 7व्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, परंतु यावेळेला चेंडू जातो मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. गडी बाद तिसरा अनिकेत कांबळे चॉक्सी. यस, थँक्यू डीजे. 2.4 चेंडूंचा खेळ, 22, 3 विकेट्स. पहिला चेंडू रिव्हर्स सिपाटेन करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाही. मित्रांनो, तुम्ही कोणतेही काम करा, क्रिकेट खेळा, व्यवसाय करा किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करा, परंतु 100% योगदान द्याल ना तर मात्र नक्कीच यशस्वी ठराल. नवीन फलंदाज, बॅट्समन नेम प्लीज. महेश पावसकर, सिंगल धाव. तर दुसरीकडे मनीष हिंडाळकर, आपलं वैयक्तिक पूर्णतः स्वतःला झोकवून देण्याची जिम्मेदारी यावेळेला आपल्याला पाहायला मिळते. हितवी 24 संघासाठी एक चांगली अशी कामगिरी करत असताना आतापर्यंत पाहायला मिळत आहे. 3 षटकांचा खेळ होतो, ज्या ठिकाणी धावसंख्या धावफलकावर 24 धावा आतापर्यंत धावफलकावर पाहायला मिळतात. क्षमा असावी, 23 धावा आहेत. 18 चेंडूंचा खेळ होतोय. छेदन कदम गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये यावेळेला रोखला गेलाय. निर्धाव चेंडू. अजून देखील येणारे 5 चेंडूंचा खेळ बाकी. 23 धावा धावफलकावर. 5 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा मजर असेल, ह्यावेळेला एक्सेलेटरवर खऱ्या अर्थानं पाय द्यावा लागेल. कारण आतापर्यंत संघ पाहायला गेला तर थोडासा कुठेतरी संकटामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अरे, सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी मात्र रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडायला लागतं. म्हणूनच संघर्ष हाच केवळ आपला यशाचा सूत्र असू शकतोय आणि हा संघर्ष आतापर्यंत जारी आहे. धावसंख्या धावफलकावर आपण पाहायला गेलं तर 24, 3 गडी तंबूच्या आसराला परताळत असताना सिंगल धाव, सिंगलचा डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. सिंगल धावेवर समाधान मानावं लागतं. 25 धावा अजून देखील येणारे. 3 चेंडूंचा खेळ बाकी. खोलवा टप्प्याचा चेंडू, कॉम्बिनेशन फील्ड, सिंगल धाव. महेश एकीकडे, महेश पावसकर दुसरीकडे, मनीष हिंडाळकर. प्रॉपर कनेक्ट. यावेळेला संघ थोडासा प्रेशर मध्ये होता, परंतु हा प्रेशर रिलीज करण्याच्या चौकारी येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. ऑन साइडच्या दिशेनं 30 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. आतापर्यंत 30 धावा धावफलकावर.
पुन्हा एकदा तोच प्रयत्न, बॅक टू बॅक दुसरा. शानदार बॅटिंग, काय जबरदस्त फलंदाजी बघा मनीषने कशा प्रकारे हा फटका लागवलाय. मृदुलपूर्ण संघ जो होता तो थोडा अडचणीत होता, धावा बनत नव्हत्या आणि शेवटच्या क्षणाला बुद्धिमत्ता वापरणं गरजेची होती आणि ती बुद्धिमत्ता वापरली मनीषने आणि वैयक्तिक 22 धावांची खेळी करत असताना 4 षटकांच्या समाप्तीनंतर ती धावफलक निवडले 34 वरती. म्हणजेच काय तर त्याने इथे आपली बुद्धिमत्ता वापरली आणि 2 दिवसापूर्वी जर आपण बघितलं तर काय झालं होतं, गुकेश डोमाराजो हा वर्ल्ड चॅम्पियन झाला होता बुद्धिबळामध्ये, त्या बुद्धिबळाच्या खेळामध्ये, चेसमध्ये, आणि त्याच प्रकारची बुद्धिमत्ता या खेळामध्ये सुद्धा तुम्हाला वापरावी लागते आणि ती वापरली मनीषने, त्यामुळे त्याला फायदा झाला आहे. एक रेकॉर्ड म्हणजेच गुकेशचा तो त्याच्या मागची मेहनत, त्याच्या मागची ती जे काही प्रयत्नाने जे काही त्याला एफर्ट टाकावे लागले, खरोखरच हॅट्स ऑफ आहे त्याच्या त्या कामगिरीला. धावपलकावरती धावा 34, 35चं लक्ष आहे. त्यामुळे इथे कोणता फलंदाज कोणता संघ गुकेश सारखा विचार करणार आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावरती या स्पर्धेमध्ये टायटल आपल्या नावे करणार, उद्या संध्याकाळी माहीत पडणार आहे. तुर्तास थँक्यू सो मच नाना, आपलं मनापासून आभार. आपण वेळात वेळ करून या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल, आम्हाला सर्वांना शुभाशीर्वाद दिले त्याबद्दल थँक्यू सो मच. प्लीज म्हणून सगळ्यांना विनंती, एक प्रतिनिधी पाठवा तुमचा जर असेल तर, जेणेकरून कोणतीही क्वेरी इथे उपस्थित होणार नाही. 5वा चेंडू डॉट आला होता. नाही. चला सेकंड इनिंग या ठिकाणी स्टार्ट होते. आपण पाहतोय पहिल्या इनिंग मध्ये 34 धावा फलकावरती लगावल्या गेल्या आणि त्यानंतर 35 धावांचा टार्गेट सेट केला गेलेला आहे. ओम साई एंटरप्राइजेस एक अनाउन्समेंट आहे, मनीष इंदळकरने जर का डाईव्ह लगावून कॅच पकडला तर अनिकेत मोरेश्वर शिवलकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. टेटली यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. विशू गायकवाड आणि मिस्टर रोहन, चला आपण या मंचावरती. आपणास आदरपूर्वक विनंती आहे आमच्या असोसिएशनच्या मेंबरच्या वतीनं आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. आंब्रा अपेरेलचे सर्वेसर्वा राहिल भाई, खूप चांगल्या प्रकारचं क्लॉथ वापरून त्याने जे काही कस्टमाइज केलेलं आहे हे ट्रॅक अँड टी शर्ट, खरोखरच कौतुक करावं तितकं कमी. थँक्यू सो मच राहिल भाई वन्स अगेन. नेक्स्ट मॅचचा टॉस 2 पराभूत संघ JMCC राजन स्पोर्ट्स आणि विपक्ष अष्टविनायक विरार. चला या करण्यात आपण टॉस साठी. चला एकेरी धाव घेत धावसंख्येला पुढे ढकलता मात्र आकुटप्या चेंडूला कट करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी षटकार मारून बाद होतोय. अजय
थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. बॅट्समन, हु इज बॅट्समन? या ठिकाणी नाणेफेक केले जाते. दोन संघांमध्ये पहिल्या सामन्यामध्ये जे पराभूत झाले त्या दोघांमध्ये हे रंगणार आहे. चला JMCC राजन स्पोर्ट्स या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. नेक्स्ट मॅच साठी हा अहवाल आहे. तरी मैदानाच्या आतमध्ये जाऊयात ज्या ठिकाणी धावांचा पाठलाग आणि बचाव होतोय. 35 3 मध्ये 4 चेंडू 3 धावा. तर सुरुवात थोडीशी खराब या ठिकाणी आपल्याला दिसून येते. पहिले 4 चेंडू संपल्या ज्या ठिकाणी 35 धावांचं टार्गेट पार करत होतं आणि त्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी पहिला गडी गमावला गेला या 4 चेंडूच्या अंतर्गत आणि 2 चेंडू बाकी 3 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. तर 2 चेंडू बाकी आहेत. या ठिकाणी हितेची कमाल की गेंदबाजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. टप्प्याच्या चेंडू फक्त कट केले या चेंडूला गलीमध्ये रिझन मध्ये चेंडू त्या ठिकाणी गेला. विशाल त्या ठिकाणी तैनात आहेत, उचलून फेकतील तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली गेलेली आहे. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय. 4 धाव फलकावरती आहेत आणि 1 गडी गमावला गेलेला आहे. चारुदत्त पाटील या ठिकाणी स्ट्राईक एंडवरती आहे. बंडावांचा फलंदाज आतापर्यंत 1 धाव त्याच्या मार्फत आलेली आहे. आता ह्या शेवटच्या चेंडूवरती काय घडेल? रिव्हर्स अटेम्प्ट केलेला आहे त्या ठिकाणी. पुन्हा एकदा विशाल आहे आणि विशाल अडून फेकतोय तोपर्यंत 1च धाव घेतली जाईल. पहिल्या क्रमांकाचं षटक या ठिकाणी संपलं गेलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 5 आहेत. 1 गडीच्या मोबदल्यानंतर अजूनही 3 षटकं बाकी आहेत. 3 षटकामध्ये 30 धावांचा टार्गेट समोर आहे ओम साई एंटरप्राइजेस GCC संघाच्या. देऊया डीजेला संधी, ऐकूया सुमधुर संगीत आणि लगेचच येऊया मैदानामध्ये. येस, थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. या स्पर्धेदरम्यान निश्चितच साईच्या पेट शॉपचे मालक या ठिकाणी ओमकारजी कदम यांचं आगमन. या स्पर्धेमार्फत आपलं हार्दिक स्वागत. दुसरं षटक टाकण्यासाठी केदार, चांगला फिरून टाकलेला चेंडू होता. निश्चितच हलक्या रीतीने खेळून काढल्या चेंडूला. 1 धाव धावून जतीनला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न, कारण चारुदत्ताला माहिती आहे जितका जतीन स्ट्राईकवरती राहील तितके चौकार आपल्याला पाहायला मिळतील, तितकी धावगतीला वेग येताना पाहायला मिळेल आणि त्या अनुषंगाने घेतलेली ही 1 धाव आणि स्ट्राईकवरती आता मात्र जतीन. 6 धावा फलकावरती आतापर्यंत लगावल्या गेलेल्या आहेत. त्या मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू जाऊन दिला, सोडून दिला, लेफ्ट केला त्या चेंडूला आणि पंचाचा इशारा स्वैर मारा असल्याचा. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू शरीराचा वेध घेतोय, खेळपट्टी लगत राहतोय चेंडू आणि लेग बाईची 1 रन धावसंघामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉल झालेले आहेत. दुसऱ्या षटकातले आतापर्यंत 8 धावा फलकावरती आहेत. स्वीप मारायचा प्रयत्न केला गेला होता चारूकडनं, परंतु या ठिकाणी चेंडू मिस होतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय नयन कालुष्टी यांना. आता मात्र रिव्हर्स फटका, विशाल त्या ठिकाणी तैनात आहेत. विशालकडे जितके चेंडू गेले अजूनपर्यंत एकही चेंडू त्यांनी सोडले नाही, कारण आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करायची आहे. त्या अनुषंगाने त्या ठिकाणी चीनच्या भिंतीसारखे उभे आहेत. ऑन साइडला टॅपच्या सहारे मारला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हितेश चेंडूला अडवतोय, फेकतोय. 1च धाव घेतली जाईल. हितेश महेश पावसकर त्या ठिकाणी आहेत. 1च धाव घेतली गेलेली. एकेरी धावसंख्येने या ठिकाणी चालणार नाहीये, कारण 35 धावांचा पल्ला गाठायचा आहे. अकुटप्या चेंडू या ठिकाणी स्क्वेअर रिजन मध्ये ढकलला गेलेला आहे. 1च धाव घेतली जाईल चेंडूवरती.
2 षटकं या ठिकाणी संपली गेली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा या ठिकाणी फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. तर मात्र संत गतीने सुरुवात आहे आणि त्या संत गतीला कुठेतरी वेग देण्याचा प्रयत्न करायचा, कुठेतरी गेअर बदलायचा आहे आणि जर या धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण करायचा असेल तर मोठे फाटके मारणं गरजेचं आहे आणि चेंडू चौकारामध्ये तब्दील करणं गरजेचं आहे. कारण समीकरण काय आहे, 11 आलेले आहेत 12 मध्ये, आता मात्र 12 मध्ये 24 करायचे आहेत, म्हणजे 12-12च्या सरासरीने खेळणं गरजेचं आहे. गोलंदाज विशाल गोलंदाजी मार्गवरती लेफ्ट आर्म स्पिन गोलंदाजी आपल्याला आपण पाहतोय विशाल यांच्या मार्फत आणि चांगली स्विंग गोलंदाजी हाताळताना आपण पाहतोय विशाल यांना. फुलटा चेंडू सरळ बॅटने मारला फटका, क्षेत्ररक्षक तैनात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, 1 धाव देऊन जाईल हा चेंडू. एका धावांची धावसंख्या 12 वरती प्रयत्न केले जातात, परंतु ज्या पद्धतीची फिल्डिंग आपण पाहतोय आणि त्या फिल्डिंग समोर आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांचं आतापर्यंत नाकी 9 करून ठेवलेला आहे. क्या बात आहे, सुरेख टप्पा आणि तितक्याच गतीने टप्पा पडल्यानंतर स्विंग झाला आणि जतीनला 1 रन काढण्यावरती मजबूर केलं आणि 1च धाव फलकावरती लगावली गेली. खोलवर टप्प्याचा चेंडू या ठिकाणी धावबाद गडीबाद, मोठा हादरा, जतीन बॅक टू डिपार्ट गॉन. शुक्रिया डीजे, शुक्रिया. धावांची गती थांबवलेली आहे आणि जो गती वाढवणारा फलंदाज होता तो बॅक टू डिपार्ट गेलेला आहे. दरम्यान आतापर्यंत आपण पाहिलं तिसरं षटक मार्ग असं 3 चेंडूमध्ये अवघ्या 2च धावा खर्च केलेल्या आहेत या विशाल यांच्या मार्फत. चेतन कदम नवीन फलंदाजी मार्गवरती येतोय, ज्या ठिकाणी अजून 9 चेंडू बाकी आहेत आणि धावा करायच्या त्या म्हणजे 22. कव्हरच्या दिशेला मारला फटका, या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगला, फेकी थोडीशी खराब होती परंतु इतका काही तोटा होणार नाहीये या फेकीचा. 1च धाव घेतली जाईल या चेंडूवरती आणि 1 धावांची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 1 for 14. 14 धावा फलकावती, अजूनही 8 चेंडू, 21 धावांची गरज. विशाल कमाल की गेंदबाजी करते हुए हमारे दिखाई दे रहे. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु या ठिकाणी व्यवस्थित चेंडू फळीवरती आदळता आलेला नाहीये. 1च धाव घेतली गेली आहे चेंडूवरती. 15वी रन या चेंडूवरती घेतली गेलेली आहे. दरम्यान आपण पाहतोय शेवटचा चेंडू बाकी आहे अजूनपर्यंत या षटकामध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न कंटिन्यू ठेवला गेलेला आहे. पहिले सुरुवात केली ती हितेशनी फक्त 5 धावांचं षटक, त्यानंतर आपण पाहिलं तर केदारने गोलंदाजी केली 6 धावांचं षटक आणि विशालने जी गोलंदाजी केली ती सुद्धा प्रशंसनीय आहे. 15 धावा फलकावरती आहेत, अजूनही 7 चेंडू 20 धावांची गरज आहे. चेतन कव्हरच्या दिशेला मारला फटका आहे, क्षेत्ररक्षक तैनात, फेकी सुद्धा आलेली आहे. पंचांकडे दाद मागितली जाते रनआउटची, पंचांनी दाद फेटाळून लावली. 1 रन पूर्ण, 3 षटक पूर्ण आणि धावा फलकावरती येते 16. 16 धावा फलकावरती. आता मात्र शेवटचं षटक उरल्या 6 चेंडू मध्ये 19 धावांची गरज आहे. चला मंचावरती उपस्थित आपले किट पार्टनर आंब्रा अपेरियलचे राहिल भाई शेख यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी विनंती करेल ऋषिदादा देसाई आणि लॉसन कोरिया यांना की आपण राहिलजींचा सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्या होऊन जातात राहिलजींसाठी. खूप चांगला किट ज्याने आपल्याला या स्पर्धेसाठी बनवून दिलं त्याबद्दल आपलं मनापासून आभार. आंब्रा अपेरियल खारोटीच्या नाक्यावरती तिथे एक शॉप आहे आंब्रा अपेरियलचा आणि तिथे जाऊन तुम्ही त्यांच्या ओन कस्टमाइज केलेल्या जर्सी घेऊ शकता. जी पण स्पोर्ट्सच्या कपड्यांबाबतीत तुम्हाला ज्या काही ट्रॅक, टी शर्ट,
झिपर जे काही हवं ते तिथून घेऊ शकता तुम्ही. तर ज्या वेळेला तुम्हाला वेळ भेटेल नक्की भेट द्या बोलिंगच्या त्या माहिती. ओहो जॉन्टीचे प्रयत्न खूप चांगले परंतु ते नियतीला मान्य नव्हतं आणि चेंडू निघून गेला सीमारेखा पार. चौकार. चला JMCC चे सर्व खेळाडू मृदुल संपूर्ण टीमला तिथून घेऊन बाजूला यायचे. शेवटचे 5 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. अजून एक मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. आता 4 मध्ये 11. क्या ये मैच बन सकता है? हाँ जी बन सकता है. पूरी कोशिश है चेतन कदम द्वारा. 4 चेंडूर मध्ये 11 धावांची गरज. 5-15 ची गरज होती. चौकाराला आता 4 ते 11 3 चौकार मारायचे आहेत. हर्षलदाचं म्हणणं आहे की ही मॅच जिंकू शकतो. येस पण परमिशन नाही आहे. रजिस्टर्ड असलास तर वेगळी गोष्ट होती. असता तर आतमध्ये जाता आलं असतं. खैर चेतन कदम बॅक इन फॉर्म. पाहूयात काय करतोय. ओहो रंजनदादा पाटील यांच्या अगेन्स्ट खेळण्याचा योग आला आणि 2 लगातार चौकार आलेत. पाहूयात पुढे काय करतोय. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू यावेळेला डायरेक्टली गेलाय मैदानाबाहेर. फलंदाज बाद. विकेटचं पतन गॉन. थँक्यू. चला नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. जिग्नेश. त्यावेळेला फलंदाजी आले आणि फलंदाजीसाठी येत असताना आडव्या बॅट पॅडल स्वीप. चेंडू गेला सीमारेखा पार. पुन्हा एकदा चौकार. चौकारांची बरसात चालू आहे. अजूनही मॅचला जिवंत ठेवलंय ओम सेंटर बाय. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. बघा मॅच होती कुठे आणि मॅच आली आहे कुठे. मला वाटतं 19 धावांची गरज होती. 6 चेंडू 19 आणि 6 चेंडू 19 ची मॅच आता 2 चेंडू 7 वरती म्हणजे तब्बल 12 धावा कुठल्यात. मागील 4 चेंडूंमध्ये 3 चौकार आले. चला समोरून बाजूला प्लीज. सौरभ, निशांत, प्रिन्स और कोण नाहीये. मृदुल आवाज देता ना. अच्छा अतिशय जबरदस्त अशी मॅच. टायमर ऑन आहे. एक मिनिटाचा अवधी शिल्लक आहे. यावेळेला इनसाइड आउट. चेंडू निघून गेला नाही. अडवला गेला. मनीष शिंदेकर त्या ठिकाणी होते. 1 धाव येते आणि आता मात्र या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. हितविक 24. हा संघ आता विजयाच्या जवळपास. फलंदाज बाद झालाय का. या जिग्नेश बाद झाला आणि आता जिग्नेशची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज सिद्धेश येतोय. लास्ट बॉल. चारू यावेळेला स्ट्राइक एंडवरती आहे. जतीन पाटीलचं बाद होणं अडचणीची बाब ठरली आणि अशामुळे त्या कारणामुळे 35 धावांचा यशस्वी बचाव. जोरदार टाळ्या होऊन जातात. हितविक 24 लो स्कोरिंग मॅचला आपलं बनवलंय आणि दिमागामध्ये सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवलाय. खूप खूप अभिनंदन हितविक 24. आजच्या दिवसातील सेकंड लास्ट मॅच 2 पराभूत संघांमधील. त्याच्यामध्ये JMCC, राजन स्पोर्ट्स आणि अष्टविनायक विरार या 2 संघांदरम्यानची ती मॅच होणार आहे. थँक्यू सो मच संतोषजी पितळे आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी आली त्याबद्दल आपलं मनापासून आभार. आता झालेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, खेळाडूचं नाव आहे मनीष विश्वकर्मा.
अरे तेच बघत होतो हा विश्वकर्मा म्हटलं मी ते विश्वकर्मा बोलून बघतो म्हटलं किती जण मागे बघतात. मनीष इंतेकर या चला. मनीषने मगाशी रितेशला 500 रुपये लावले होते. आता मनीषला कोण लावणार आहे का? आउटस्टँडिंग परफॉर्मन्स व्हॉट अ मॅग्निफिसंट बॅटिंग. अतिशय चांगला खेळ. सिंगल धाव्याने धावफलक पुढे जाईल. जाऊन पोचलंय 7 वरती. 2 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. बघा या मॅच मध्ये आता करूया मरोची स्थिती आहे. या दोन्ही संघांना असा काही खेळ करावा लागणार आहे जेणेकरून त्यांचं अस्तित्व जिवंत राहील या स्पर्धेमधील. त्यांना अजून एक मॅच खेळण्याची संधी मिळेल आणि ती मॅच खेळल्यानंतर ते सुपर 8चा हिस्सा बनू शकतात. तुर्तास ओमसा एंटरप्राइजेसचा संघ वेट करतोय इथून एका विजयी संघाचा. तो संघ जिंकल्यानंतर त्यांच्याशी खेळेल आणि ती शेवटची मॅच होईल.
वसई बॉक्स अंडर आर्म क्रिकेट एसोसिएशन के सारे मेंबर्स, वसई बॉक्स अंडर आर्म क्रिकेट एसोसिएशनचे सर्व मेंबर्स आपण मंचाजवळ यायचे. सर्व मेंबर्सना विनंती आपण मंचाजवळ येऊन थांबायचे. चला पहिल्या षटकाचा खेळ संपला रे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावरती. असोसिएशन मेंबर्स आपण मंचाच्या दिशेने यायचंय. सर्वांनी मंचावरती थांबा. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अजय घानाडे वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय. अनिकेत मुळे स्ट्राईक एंड वरती आहे. काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. उजव्या स्टिकच्या जास्तच बाहेर जाणार हा चेंडू. ऑफ स्टंपच्या